इथे सर्व गोष्टींचा अनुभव माणसाने घेतला पाहिजे, सर्व गोष्टी उपभोगल्या पाहिजे, तेव्हाच माणसाला कळतं की भोग व्यर्थ आहे. इथे कितीही आणि काहीही मिळवलं तरी काहीही मिळत नाही. मनाचा स्वभाव अशांत आहे, इच्छा नेहमी अतृप्तच असतात. इच्छेला पूर्ण करण्यासाठी, इच्छेला भरण्यासाठी तुम्ही जी गोष्ट कराल ती गोष्ट इच्छेला अजून जास्त, मनाला अजून जास्त अतृप्त करेल. आणि हे जेव्हा सर्व कळतं तेव्हा या गोष्टी सोडाव्या नाही लागत, आपोआप सुटून जातात. कोणाचं तरी ऐकून जर तुम्ही त्याग केला तर मन थोड्या वेळासाठी शांत होईल, पण काही काळानंतर मन मोठ्या स्वरूपात तुमच्यासमोर प्रकट होईल. म्हणून मनाचं दमन करणं योग्य नाही आहे. पण जेव्हा तुम्हाला कळतं की इथं कितीही आणि काही मिळवलं तरी काही मिळत नाही, तेव्हा या गोष्टी आपोआप सुटून जातात आणि तुम्ही तो खरा अनुभव घेतलेला असतो. म्हणून मन परत त्या गोष्टींकडे येत नाही आणि तुमचा खरा प्रवास सुरू होतो. तुमच्या मनात ते प्रश्न जन्म घेतात जे खरोखरच महत्त्वाचे आहेत, जसे की मी कोण आहे आणि जीवन काय आहे. आणि मग तुम्ही स्वतःच्या शोधात या प्रवासात निघतात, ज्याचा शेवट